दिवस थंडीचे होते. रात्रीच्या भोजनानंतर बाजीराव चिमाजींसह दिवाणी महालात विचारविमर्श करत होते. रेशमी शाल पांघरून बाजीराव झोपाळ्यावर बसले होते. बाजूच्या लोडतक्क्याच्या बैठकीवर आप्पा बसले होते. बाजीरावांचा पुढचा बेत हिंदुस्थानावर चाल करून आलेल्या इराणच्या 5 शहास नादिरशाहस थोपवण्याचा आहे याचा चिमाजींना साधारण अंदाज आला होता. परंतु मध्येच बाजीरावांनी खानदेशी जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याचा विषय काढल्याने तो अंदाज अद्याप पक्का झाला नव्हता. शिवाय राऊंना मुळातच मोगल राजवटीच्या अस्तित्वाची चीड असल्याने मोगलांना इराणी पातशहाच्या आक्रमणापासून तारण्यासाठी राऊ खडे होतील की नाही ही शंकाही चिमाजींच्या मनात घोंगावत होती. राऊंच्या मनीचा हेतू जाहीर व्हावा या हेतूने आप्पांनी विचारले, राऊ, महिपतरावांचा खलिता आला आहे. नादिरशहाने कर्नाळकडे कूच केले आहे. सादत खान, कमरुद्दीन, खान डवरान, बादशहा यापैकी एकातही नादिरशहास परतवण्याची धमक नाही. आता हिंदुस्थानात मुहम्मद शहाची पातशाही राहणार की नादिरशहाचे परचक्र येणार हे ठरवणारे केवळ आपणच आहात. झोपाळ्याची गती पायाने रोखून बाजीराव म्हणाले, परचक्र कोणासाठीच हितावह नसतं आप्पा. आपल्या फौजा वसईत गुंतलेल्या असतानाच आम्हाला दिल्लीच्या बादशहाचे मदतीखातर फरमान आले होते. तेव्हाच आम्ही दिल्लीकडे कूच करण्याचा विचार करत होतो. दिल्लीच्या पातशाहीवर उपकार करण्याची आणि मराठे हिंदुस्थानाचं रक्षण करण्यास समर्थ आहेत हे दाखवून देण्याची अशी नामी संधी पुन्हा शोधूनही सापडणार नाही. तदनंतर हे म्लेच्छ्छ मराठ्यांच्या हातीच्या केवळ कळसूत्री बाहुल्या बनून राहतील, कायमचेच. आम्ही आता केवळ छत्रपती स्वामींच्या रजेची प्रतीक्षा करत आहोत. आप्पांना ते ऐकून समाधान वाटले. अमृतेश्वराच्या राऊळात शेजारतीचा घंटानाद सुरू झाला. तो मंगलध्वनी कानी पडताच उभय बंधूंनी हात उराशी धरून शिवस्मरण केले. घंटानादाचा आवाज विरताच महालाबाहेरून खडखडत्या घोडटापांचा आवाज आला. बाजीरावांचा स्वार साताऱ्याहून राजश्री स्वामींचा खलिता घेऊन परतला होता. वर्दी पाठोपाठच स्वार महालातही हजर झाला. बाजीरावांना मुजरा करून त्याने खलिता आप्पांच्या हातात दिला. चिमाजींची नजर छत्रपतींच्या खलित्यावरून फिरली. छत्रपती स्वामींनी लिहिले होते, इराणचा पातशहा लवकरच रुखसत करून येणार म्हणून वदंत आहे. यास्तव फौज बंद होऊन त्याचे पारिपत्यास जावे. दिल्लीची पातशाही राखावी. छत्रपतींची आज्ञा शिरसावंद्य मानून बाजीराव म्हणाले, आता प्रस्थानाची तयारी करावयास हवी आप्पा. आप्पांनी सहमती दर्शवत मान हलवली. काही पळ तसेच गेले. आणखी काही मसलत आप्पा? बाजीरावांनी विचारले. बोलण्याचे अनेक विषय आप्पांच्या मनात अजूनही घोळत होते. बाजीरावांनी शमशेर बहादुराच्या नावे बांदा प्रांताच्या सनदा लिहिल्या होत्या. ते कागद दौलतीचा कारभार पाहताना आप्पांच्या नजरेखालून गेले होते. मागेही राऊंनी केंदूर आणि पाबळ ही 2 गावं मस्तानीच्या नावे केली होती. हे सारं असंच चालू राहिलं तर कारभाराची शिस्त बिघडण्यास कितीसा वेळ लागणार हा विचार आप्पांना स्वस्थ बसू देत नव्हता. थोरल्या बंधूंच्या कोणत्याही कृतीवर अंकुश बसवण्यासाठी, कोणत्याही निर्णयावर हरकत घेण्यासाठी मागे आप्पांनी राऊंकडून तसं वचनही कबूल करून घेतलं होतं. परंतु त्या वचनाची ताकद आजमावण्याची वेळ अद्याप आली नाही असं आप्पांचं मन त्यांना वारंवार सांगत होतं. तरीही किमान स्वतःचा आक्षेप नोंदवावा या हेतूने शब्दांची जुळवाजुळव करून आप्पांनी स्पष्टच विचारले, राऊ, तुम्ही मस्तानीबाईस पाबळ, केंदूर ही गावे इनाम भेट म्हणून दिलीत. त्यांच्या नावे पाटस नजीक तलाव बांधलात. शमशेर बहादुराच्या नावे बांद्याची जहागीरही लिहून दिलीत. मग वहिनींसाठी यातलं काहीतरी करावं असं एकदाही वाटलं नाही तुम्हाला? आप्पा हा विषय कधीतरी काढणार याची बाजीरावांना अपेक्षा होतीच. झोपाळ्याच्या साखळ्यांची कुरकुर थांबवून बाजीराव क्षणैक हसून म्हणाले, आप्पा, आम्ही तुलना करण्याच्या हेतूने सांगत नाही, पण तरीही तुम्ही त्या वळणानेच विचारलं म्हणून ऐका. काशीबाई स्वतः पेशवीण आहेत.
जहागीर आणि वतनं इनाम देण्याचा. जेवढा अधिकार आम्हाच आहे तेवढाच तो त्यांनाही आहे. मागे माळव्याची 3 लाख रुपयांची जहागीर मल्हाररावांच्या नावे करताना ती त्यांच्या पत्नी गौतमीबाईंच्या नावे करावी, असं काशीबाईंनीच आम्हाला सचोटीने सुचवलं होतं. बाजीराव अद्याप शयनकक्षात आले नाहीत, म्हणून पाहायला आलेल्या काशीबाई क्षणभर गवाक्षच्या जवळ येऊन थांबल्या. राऊ आपल्याबद्दलच बोलत आहेत हे उमगताच त्यांचे पाय जागीच थबकले. कानावर पडणारे पुसट शब्द आता स्पष्ट ऐकू येऊ लागले. रात्रीच्या शांततेत रायांचा आवाज दिवाणी महालात घुमत होता. सौम्य शब्दात ते आप्पांना सांगत होते, काशीबाईंच्या माहेरी लक्ष्मीबाणी भरते आप्पा. खाजगीच्या खर्चाने त्यांनी रेवाकाठी भव्य शिवमंदिर बांधले हे तुम्ही जाणताच. राजपुतानाच्या वाटेवर असतानाही त्यांनी अनेक भग्न देवालयांच्या जीर्णोद्धाराचा खर्च दिला, दिवाबत्तीची सोय केली. एवढंच नव्हे तर आजही स्वखर्चाने हर साल काशीबाई शेकडो गरिबाघरच्या मुलींची लग्न लावून देतात. आता तुम्हीच सांगा, ज्यांच्याकडून सतत असं दानसत्र घडत असेल त्यांना आम्ही काय देणार? पतीच्या मुखातून निघालेले ते कौतुकाने ओथंबलेले शब्द ऐकताना काशीबाईंचे पंचप्राण जणू कानात एकवटले होते. आप्पा आश्चर्याने म्हणाले, वहिनी एवढं पुण्यकर्म करतात, मात्र आम्ही याबाबत कधी कसे ऐकले नाही याचेच नवल वाटते. बाजीराव म्हणाले, काशीबाई कोणत्याही प्रकारची लोकेशणा न बाळगता सत्कर्म करतात आप्पा. चांगल्या कामाचा गवगवा केला तर पुण्य कमी होतं, अशी त्यांची धारणा आहे. मग स्वतःशीच हसून ते पुढे म्हणाले, परंतु ही झाली काशीबाईंची जमेची बाजू. आमचं विचाराल तर कागदोपत्री त्यांच्या नावे काही करणं ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. परंतु आमची पत्नी ही ओळख सोडून काशीबाईंची इतर कोणती ओळख असावी हे पती म्हणून आम्हालाच पटत नाही, रुचत नाही. याला आमचा अहंकार समजा हवं तर. रायांच्या या शेवटच्या बोलण्याने काशीबाई पुरत्या भारावून गेल्या. मोहरलेल्या नजरेने त्या आडून रायांकडे पाहत राहिल्या. आप्पाही बाजीरावांच्या उत्तराने समाधान पावले. राऊंचं वहिनींशी असलेलं नातं अद्याप पूर्ववत आहे हे पाहून त्यांचं मन निश्चिंत झालं. राऊंच्या उत्तरेकडील प्रस्थानाबाबत मोघम चर्चा करून आप्पांनी त्यांचा निरोप घेतला. आप्पा जाताच बाजीराव शयनकक्षात जायला निघाले. दिवाणी महालातून आत येताच गवाक्षानजीक उभ्या असलेल्या काशीबाई त्यांच्या दृष्टीस पडल्या. काशीबाई क्षणभर चपापल्या, मग मान खाली घालून त्या उभ्या राहिल्या. आमचं बोलणं चोरून ऐकत होतात? बाजीरावांनी विचारले. काशीबाई खालमानेनेच उत्तरल्या, आम्ही आपली फार प्रतीक्षा केली. उशीर झाला तसं पाहण्यासाठी म्हणून दिवाणी दालनाकडे आलो. सहज कानावर पडलं ते ऐकलं, पण जे ऐकलं त्याने आम्ही भरून पावलो. काशीबाईंनी रायांच्या पावलावर स्थिरावलेली आपली पाणथर नजर त्यांच्या पाणीदार नेत्रांना भिडवली. काशीबाईंचा भावउमाळा रोखण्याच्या हेतूने रायांनी नजरेत मिश्किल भाव आणून विचारले, आमच्या प्रतीक्षेत एवढं अधीर होण्याचं कारण? काशीबाईंच्या चर्येवर सस्मित सलज्ज भाव उमटले. पदरकाठ ठीक करून त्या हळुवार आवाजात म्हणाल्या, आम्हाला इकडे एवढंच सांगायचं होतं की साताऱ्याहून चिरंजीवांना बोलवायला हवं. आता लवकरच त्यांच्या नवीन महालात सुनबाईंनाही प्रवेश मिळेल. 4 दिवसांनी सुनबाईंचा फलशोभनाचा कार्यक्रम आहे. ही तर मोठी आनंदाची बाब आहे. बाजीरावांचा चेहरा खुल्ला होता. आम्ही उद्याच नानांना परतीसाठी निरोप धाडू, असे म्हणून बाजीराव काशीबाईंसोबत शयन कक्षाकडे चालू लागले. महालात पागोटं उतरवून ठेवून त्यांनी काशीबाईंना आपल्या प्रस्थानाबद्दल सांगितले. काशीबाईंच्या कपाळावर ते ऐकताच आठी पडली. रघुनाथाच्या मुंजीचा मुहूर्त निघाला होता. पुढे होऊ घातलेल्या या सोहळ्यांमध्ये शिष्टाई पाहुणचार करण्याचा सारा भार आता त्यांना एकलीनेच पाहावा लागणार होता. रघुनाथाच्या मुंजीचा मुहूर्त मार्गशीर्ष मासातला निघाला आहे. तोवर परत येणं होईल का स्वारींचं? काशीबाईंनी आशेने विचारले.
ही मोहीम किती लांबेल याचा आम्हाला अंदाज नाही, कारण शत्रू दूरदेशीचा आहे काशीबाई. त्याची तग आम्हाला आताच कळणार नाही. परंतु एकाच वेळी गांधार आणि हिंदुस्तान अशा दोन्ही देशात झुंज करण्याची त्याची खेळी पाहता इराणचा बादशाह झुंजार आहे यात काही शंका नाही. काशीबाईंच्या हिरमुसल्या चेहऱ्यावर आता चिंतेची लकीरही उमटली. त्यांच्या दोन्ही भुजा पकडून बाजीराव समजुतीच्या सुरात म्हणाले, चिंता करू नका काशीबाई. तो कितीही झुंजार असला तरी आम्ही त्यास परतवून लावू. आणि आमचं ऐका, रघुनाथाच्या मुंजीत आमची प्रतीक्षा करू नका. पुण्याह वाचनाचा मान नाना आणि सुनबाईंना द्या. मग बघा, ते सारं काही पुढे होऊन कसं नेटाने पार पाडतील. तुमचा भारही हलका होईल. काशीबाईंनाही तो विचार क्षणात पटला. मान हलवून त्यांनी दालनातील समया शांत करायला सुरुवात केली. काबूल, कंदाहार, गजनी हे सुभे काबीज करत नादिरशहा दिल्लीच्या रुखाने निघाला. दिल्लीचा बादशहा मुहम्मद शहा यानेही जंग छेडण्याची तयारी चालवली. आपले सुभेदार खान डवरान, सादत खान, निजाम यांना लढाऊ फौज फाट्यासह त्यांनी पानिपताच्या दिशेने रवाना केले. कर्नाळ प्रांती पोहोचल्यावर हे मोगल सुभेदार तिथे छावणी करून नादिरशहाची प्रतीक्षा करू लागले. दिल्लीहून निघालेला मुहम्मद शहासुद्धा 1,00,000 फौज आणि 10,00,000 बाजारबुणग्यांचा फाफट पसारा घेऊन कर्नाळ प्रांती येऊन पोहोचला. नादिरशहा लाहोर, सरहिंद अशा लांब लांब मजला मारत राजासराई येथे येऊन पोहोचला. अवजड तोफखाना आणि जनानखाना अंबाला शहरातच ठेवून तो सडा होऊन कर्नाळच्या दिशेने निघाला. शत्रू सैन्याचे बळ आजमावण्यासाठी त्याने 2,000 तुरक हशमांची तुकडी आघाडीवर धाडली आणि स्वतः शहाबादेत तळ देऊन राहिला. हिंदुस्थानावर आक्रमण करण्यापूर्वीच नादिरशहाने तिथल्या जिगरबाज योद्ध्यांची जानकारी मिळवली होती. त्यानुसार सर्वात जहरीली नखे असणारा निजाम आणि त्याची अनेकदा पंजेफाड करणारा सुरतपाक बाजीराव ही 2 नावं त्याच्या डोक्यात पक्की बसली होती. कर्नाळात आपला खासा हेजीब पाठवून नादिरशहाने बाजीरावही मुहम्मद शहाच्या बाजूने लढत द्यायला आला आहे का याची शहानिशा करवली. नादिरशहास मनोमन बाजीरावासह खुली जंग करण्याची इच्छा होती. तरीही बाजीराव कर्नाळात नसल्याची खातरजमा होताच त्याने सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्याच दिवशी कडाक्याच्या थंडीत नादिरशहाची तवानी फौज हिंदुस्थानी मुघल फौजेवर चाल करून आली. त्या रणधुमाळीत एका प्रहरात 17,000 मोगल सैनिक कापले गेले. खान डवरान, त्याचे भाऊ आणि मुलगे या रणसंग्रामात मारले गेले. सादत खानास नादिरशहाच्या जुमलेदारांनी जिवंत कैद केले. मुहम्मद शहाच्या हिंदुस्थानी फौजेत प्रचंड अराजक माजले. कुशल नेतृत्वाअभावी सैन्यबळ असूनही मुहम्मद शहास पराभवाची चव चाखावी लागली. दिवस कलतीला लागला तेव्हा आपल्या सरदारांना कुमक करण्याचे आदेश देऊन नादिरशहा छावणीत परतला. शामियानात परतण्यापूर्वी त्याची पावलं सादत खान तळबंद असलेल्या तंबूकडे वळली. नादिर तंबूत येताच त्याने आपल्या सैनिकांना बाहेर जाण्याची इशारत केली. मग शेलक्या शब्दात त्याने दिल्लीचा बादशहा, मुघल सेनापती आणि हिंदुस्थानी मुघल सेनेची निर्भत्सना करण्यास सुरुवात केली. तैमूर वंशीयांनी हिंदुस्थानातील जनतेवर अमानुष अत्याचार करून इथली सल्तनत बळकावली आहे. मुहम्मद बादशहा आणि त्याच्या सेनेच्या मुरदाडपणामुळे मुघल सल्तनत मराठ्यांचा घास होऊ लागली आहे. याचा पाढाच त्याने सादत खानासमोर वाचून दाखवला. सादत खान मात्र ओशाळणे, खजील होणे याच्या पलीकडे गेला होता. समोर उभा ठाकलेला हजरत तानाशहा आपल्याला जिवंत ठेवेल का याचा तो मनोमन विचार करत होता. आपल्या साखळदंडात अडकलेल्या हाताने नादिरशहास कुर्निसात करून सादत खान मोठ्या धूर्तपणे म्हणाला, आला हजरत, मैं आपसे झूठ नहीं बोलूँगा. हम दोनों ही इस्लाम के बंदे हैं. दरअसल बादशाह के पास खान डौरान से भी 100 गुना ताकतवर बंदे हैं, लेकिन आपको गुमराह करने के इरादे से बादशाह ने खान डौरान को आगे किया और मरवा दिया.
सादत खानाच्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळून नादिरशहा केवळ त्याच्याकडे पाहतच राहिला. आपलं बोलणं पातशहाच्या मर्जीत सफाईदारपणे उतरतंय हे पाहताच सादत खान साळसूतपणे पुढे म्हणाला, मोहम्मद शाह ने मराठाओं से भी मदद मांगी है जनाब. उनका पेशवा बाजीराव चंबल पार करने ही वाला है. अगर वो अपनी फौज के साथ यहाँ आ पहुँचा तो हिंदुस्तान पे कब्जा करना आप भूल जाइए. वो यहाँ आ पहुँचा तो अपने वतन वापस लौटना भी मुश्किल हो जाएगा. मेरी सलाह मानिए तो बादशाह का दाहिना हाथ निजाम उल मुल्क, उससे बात कीजिए. उससे बात करके बादशाह से फिरौती ले और चलते बने. बाजीरावाचं नाव घेताच आपल्या बोलण्यात उतरलेली गुरमी, वाढलेला आत्मविश्वास सादत खानाला खोलवर जाणवला. तसाच तो फरक नादिरशहासही जाणवला. काही क्षण विचार करून मग नादिरशहाने सादत खानास बंधमुक्त केले. रात्रीच्या भोजनानंतर कितीतरी वेळ उसंत न घेता सादत खानाकडून बाजीरावांचे विक्रमी पराक्रम तो ऐकत राहिला. बाजीरावांनी ज्या हातोटीने एक एक विजय संपादन करत मोगल, पोर्तुगीज, इंग्रज, हबशी यांच्या मनात दहशत निर्माण केली, त्यांच्या बुद्धीची पकड घेतली, ते ऐकून नादिरशहाला बाजीरावांच्या बुद्धीचे आणि रणपांडित्याचे कौतुकच वाटले. दुसऱ्याच दिवशी नादिरशहाने मुहम्मद शहासोबत कराराची बोलणी चालवली. मुघलांतर्फे वाटाघाटी करण्यासाठी निजाम दाखल झाला. 3 दिवस चाललेल्या वाटाघाटीनंतर मुघलांकडून जबर खंडणी वसूल करून, अमीरांचे कारखाने जप्त करून नादिरशहा मायदेशी परत जायला निघाला. परंतु जाण्यापूर्वी त्याने शाहू महाराज आणि बाजीरावांना पत्र लिहिले. आपल्या पत्रामध्ये नादिरशहाने आपण मुहम्मद शहासच दिल्लीच्या तख्तावर पुनर्स्थापित करत असल्याचे लिहिले होते. तसेच मराठा आणि मोगलांचे सर्व करार मदार पूर्वीप्रमाणे कायम असतील असेही त्याने नमूद केले होते. बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात नादिरशहाने त्यांचे सद्भाग्यवंत, प्रसन्नमुख असे वर्णन करून त्यांना रिझवण्याचा यत्न केला होता. तसेच तुमची सूरत उमदी आहे, एका अत्यंत शूर जातीचे तुम्ही पुढारी आहात, दौलतीचे वैभव वाढवत आहात, असे गौरवून अखेरीस मैत्रीपूर्ण संबंधांची इच्छा व्यक्त केली होती. नादिरशहाचे हे पत्र बाजीरावांना मिळाले तेव्हा त्यांना मोठे आश्चर्यच वाटले. कारण आपल्या हेरांकरवी बाजीरावांना नादिरशहाने केलेली अतोनात कत्तल आणि बेलगाम वर्तनाची हकीकत समजली होती. या नादिरशहास चांगला धडा शिकवून दिल्लीच्या पातशाहीचा जीर्णोद्धार करायचा, दिल्लीत आपली अनेक माणसे नेमायची, असा मनसुबा धरून वाटचाल करत असलेल्या रायांनी आपल्या फौजांसह नुकतीच नर्मदा ओलांडली होती. बाजीरावांनी नर्मदा ओलांडताच नादिरशहाने परतीचा रस्ता धरल्याने बाजीरावांचा अनावर उफाळून आलेला रणज्वर हिरमोड पावला. इराणच्या पातशहाच्या या परकीय आक्रमणाला एक संधी मानून बाजीरावांनी हिंदुस्थानातील सर्व हिंदू राजांना, अमीर उमरावांना एकजूट केले होते. नादिरशहाविरुद्ध आपण मुघलांना मदत म्हणून लढणार असलो तरी अखिल हिंदू धर्मीयांच्या अशा भव्य शक्ती प्रदर्शनानंतर मुघलांचा धाक तो कितीसा उरणार, अशी बाजीरावांची धारणा होती. परंतु मुघलांचा उरलासुरला धाकही संपलाच. बाजीरावांची फौज जवळ येत असल्याचे कळताच नादिरशहा अजमेरकडे वळून तिथून माघारी फिरला. ही वार्ता हिंदुस्थानभर वाऱ्यासारखी पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. पेशव्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी, पूर्वीचे स्नेहसंबंध उजवण्यासाठी शनिवाराच्या हवेलीत सबंध हिंदुस्थानातून खलिते येत राहिले.